नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. जर तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाल्याची चव असलेली झणझणीत आणि स्वादिष्ट चिकन करी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण घरगुती पद्धतीने मसालेदार महाराष्ट्रीयन चिकन करी कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ही चिकन करी भाकरी, चपाती, पोळी किंवा भातासोबत खूप छान लागते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही रेसिपी कशी बनवायची हे बघूया. याकरता इथे आपण सर्वप्रथम चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि इथे मसाल्याकरता आपण खडे मसाले घेतले आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे उभा, शेंगदाणे घेतले आहे, धने आणि खोबऱ्याचे काप घेतले आहे. खडे मसाल्यामध्ये आपण लवंग, मिरे, छोटी वेलची, मोठी वेलची, कलमी, तेजपान हे सगळे खडे मसाले घेतलेले आहे. आता हे आपल्याला तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे. इथे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यावर आपण तेल घालून कांदा छान परतून घ्यायचा आहे. हा कांदा पण छान लांब लांब चिरून घेतला आहे. हा कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सफर होतपर्यंत अगोदर छान तव्यावर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक एक वस्तू टाकत जायचं आहे, कारण की कांदा हा ओलसर असते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आता आपल्याला बारीक खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे. इथे आपण खोबऱ्याचे काप घातलेले आहे. आता हे खोबऱ्याचे काप कांद्यासोबत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. अगोदर आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण खोबऱ्याचे काप घातले होते. आपले कांदा आणि खोबरं छान झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि धणे घालून घ्यायचे आहे. इथे आपण शेंगदाणे घातलेले आहे. आता हे धणेसुद्धा थोडेसे घालून घ्यायचे आहे. आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. याचा आपला रंग हलकासा लाल येतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे बघू शकता आपण छान रंग बदलेपर्यंत मसाला छान परतून घेतलेला आहे, कांदा खोबरं. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी खडे मसाले घालायचे आहे, कारण की अगोदर घातले तर ते जळतात, म्हणून सगळ्यात शेवटी घालायचे आहे. हे मसाले घातल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ हा मसाला पुन्हा भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकता आपण खडे मसाले घातल्यानंतर थोड्या वेळ परत भाजून घेतलेला आहे. इथे आपण मोठी विलायची विसरून गेलो होतो, ही मोठी विलायची टाकत आहोत. आणि हे 1 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. इथे हे असं 1 मिनिट परतल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्याकरता ठेवून द्यायचा आहे हा मसाला. इथे आपण हा मसाला थंड होण्याकरता ठेवून दिला आहे. तोपर्यंत इथे आपण दुसरा मसाला बनवून घेणार आहोत, कच्चावाला. याकरता इथे आपल्याला लसूण, अद्रक, कोथिंबीर, टमाटर लागणार आहे. हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे. अद्रकचा तुकडा घालायचा आहे आणि लसूण घालून घ्यायचे आहे आणि टमाटर घालून घ्यायचे आहे. आणि यामध्ये किंचित पाणी घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे मी किंचित पाणी घालून हे वाटण वाटून घेतलेलं आहे. आता इथे आपण हे भाजलेला मसालासुद्धा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेणार आहोत. इथे किंचित पाणी घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपण हे वाटणसुद्धा वाटून घेतलेलं आहे. आता इथे आपण चिकन करी बनवायला सुरुवात करूया. इथे आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घेतले आहे. तेल गरम झालं की जिरं, मोहरी घालायची आहे. आणि इथे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान लालसर होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता कांदा छान लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण जे कच्चं वाटण केलं होतं ते घालून घेतलेलं आहे. आणि हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता याचा कलर चेंज होतपर्यंत आपण ते वाटण परतून घेतलेलं आहे, म्हणजे याचं कच्चेपणा दूर झालेलं आहे. आता आपण जे भाजलेलं वाटण होतं ते घालून घेणार आहोत. आणि हे सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आहे. इथे आपण छान हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तोपर्यंत इथे आपण सुके मसाले काढून घेतले आहेत. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद
गरम मसाला, चिकन मसाला आणि धने पावडर हे काढून घेतलेलं आहे. इथे बघू शकता आपलं हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता इथे यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार केलं होतं त्याचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे सुके मसाले सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि हे मसाले सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं यामध्ये छान परतून घ्यायचे आहे, म्हणजे याची चव अजून छान वाटते. इथे हे मसाले आपण 1-2 मिनिटं परतून घेऊ. इथे बघू शकता आपण हे मसाले छान 1-2 मिनिटं परतून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेले चिकन पीस टाकून द्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे यामध्ये. आता हे चिकन पीस आपण छान या मसाल्यामध्ये परतून घेतलं आहे. यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला पाणी घालून छान शिजवून घ्यायचं आहे. इथे मी भरपूर पाणी घातलेलं आहे. हेच पाणी गरम झाल्यावर या चिकन करीमध्ये टाकायचं आहे. इथे बघू शकता आपण थोड्या वेळ शिजवायला ठेवलं होतं. आता याला परत एकदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा पाणी न घालता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि याला असं थोड्या वेळाने परतून घ्यायचं आहे. इथे पाणी गरम झालेलं आहे. आता याला आपण परत शिजवण्याकरता ठेवणार आहोत. इथे आपण थोड्या वेळ शिजवण्याकरता ठेवलं होतं. इथे पाणी न घालता चिकन करीला छान तर्री आलेली आहे. आता झाकणावरचं गरम पाणी यामध्ये आपण ओतून देणार आहोत आणि इथे तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट रस्सा पाहिजे आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही पाणी घालू शकता. तुम्ही वेगळ्या गंजात सुद्धा पाणी गरम करून घालू शकता किंवा असं झाकणीवर पाणी ठेवून तसंही करू शकता. इथे आपण परत थोड्या वेळ ठेवलं होतं पाणी घातल्यानंतर. इथे बघू शकता छान दणदणीत उकळी आलेली आहे. इथे ही चिकन करी आपण छान थोड्या वेळ मस्त अशी शिजवून घेतली आहे आणि ही चिकन करी आपली तयार झालेली आहे. अशी झणझणीत चिकन करी. यावर आपल्याला छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मी गॅस बंद करून देते आणि इथे आपली अशा तऱ्हेने चिकन करी तयार झालेली आहे. हे आपण पोळी, भाकरी, भात यासोबत सर्व करू शकतो. इथे मी पोळी आणि भातासोबत सर्व केलेलं आहे. खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.